मोत्यांचे शिंपले आणि गारगोट्या या सदरात पुन्हा एकदा आपले स्वागत. 80च्या दशकातील बालभारतीच्या धड्यातील विशेष स्मरणात राहिलेला आणखी धडा म्हणजे आमची आजी आणि दुधावरची साय. हे 2 धडे फार लक्षात राहिले. आजी ही तेव्हा घरातील आदरणीय, मायाळू, अनुभवी व्यक्ती असायची. बरेच वेळा काही समस्या आल्या तर आई वडील आणि आजी यांचे संवाद चालायचे. आजीकडे सगळ्या गोष्टींवर उपाय असायचे. आजीचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय घेतला जात नसे. आम्हा 5 भावंडांचे वडील, पण कधी जर आजी रागावली तर वडिलांच्या तोंडून शब्दसुद्धा निघत नसे. आमच्यासाठी तर ती हक्काची जागा होती. तिच्या मध्यस्थीमुळे बरेच वेळा आमचा मार चुकायचा. अशीच आजी त्या पुस्तकाच्या चित्रात होती. तिच्या भोवती 2 नातवंडे त्या चित्रांमध्ये होती. शाळा सुटल्यावर घरी जायचेच असायचे, पण हा धडा बाईंनी शिकवला की असं वाटायचं कधी एकदा जाऊन आजीला भेटते. या पाठात व्यक्त केल्याप्रमाणे आम्ही पण आजीच्या हातचे चपाती, तूप, गूळ कुस्करून केलेले लाडू खाल्लेले आजही आठवतात. आमच्या नातवंडांच्या खाण्यापिण्याकडे, आजारपणाकडे तिचे विशेष लक्ष असायचे. कित्येक वेळा तिला मी हा धडा वाचून दाखवलेला आहे. या पुस्तकातील आजीप्रमाणे ती देखील आम्हाला गोष्टी सांगायची. तेव्हाच्या पुस्तकात त्यावेळच्या लोकजीवनाचे प्रतिबिंब व्यक्त व्हायचे. शिक्षक देखील मन लावून शिकवायचे. एखादा धडा शिकवणे सुरू असले की ऐकतच बसावे वाटायचे. शिक्षक शिकवताना त्यांच्या शिकवण्यात व्यत्यय आणण्याची कुप्रवृत्ती तेव्हा कोणाच्याही मनात येत नसे. त्यामुळे अध्ययन आणि अध्यापन मनापासून साध्य व्हायचे आणि आजपर्यंत ते लक्षातही आहेत. काळाच्या ओघात पुस्तकातील आजी ही काळाच्या पडद्याआड निघून गेली. उरल्या फक्त आठवणी. आणि आजच्या तत्कालीन समाजाचा विचार करता प्रत्येक घरातील आजी ही बरेच वेळा एकतर गावी असते किंवा एकतर वृद्धाश्रमामध्ये असते. या पाठामधील आजी नातीला सांभाळत असते आणि त्या मुलीची आई बाहेर गेलेली असते. परंतु शाळेतून आल्यानंतर स्वयंपाकघरात लुडबुड करताना तिच्या हातून दुधाचे पातेले सांडते. त्यावेळेस आजी तिला खूप रागवते, कारण चांगल्या खरपूस तापलेल्या दुधावरची दाटसर सायसुद्धा त्या दुधासोबत खाली जमिनीवर सांडते. आजी त्या नातीला रागावते, परंतु थोड्या वेळाने तिला प्रेमाने जवळ घेते आणि तिला समजावून सांगते की दुधापेक्षा साईचे मोल जास्त असते. एकंदरीत असे या धड्याचे कथानक होते. आजी हा नातवंडांचा हळवा मायेचा कोपरा असतो. दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपण्याचे मोल हे त्या आजीला कळत असते. त्यामुळे आजी आणि नातवंडे हे एक नाते फारच वेगळे आहे. परंतु कालाच्या ओघात घरोघरची आजी जशी वृद्धाश्रमात गेली, तसे आपल्या आजीपणाचे अस्तित्वसुद्धा घरात असेल की वृद्धाश्रमात असेल याची शंका मनाला भीती दाखवून जाते. भेटूया उद्या पुन्हा एका नवीन पाठाच्या आठवणींमध्ये. धन्यवाद.